रमेश पटेल और रजा पटेल आघाडीचे बलंदाज प्लेयर ऑफ द ओपनिंग पियर. पॉइंट खडा केले, पॉइंट कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कर आपण पाहू शकतो इनसाइड द सर्कल ऑफ द साइड ऑफ स्टंप. सिलिबी डाब खैनात केलेलं आहे आणि पहिला ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर हजरत अली पवित्र नाम. लगातार 3 षटकार जर रमेश पटेलने खेचले तर अदनान पटेल या मोठ्या बॅटर कडून केलं रोख रुपये 1000 कॅश प्राइज. फुल टॉस, व्हॉट अ टायमिंग, ग्रेट टायमिंग. परंतु क्षेत्र थोडस घोषितच होतं आणि तिथे फक्त 2 धावा मिळतात. पहिली सिंगल डॉट, तदनंतर तिसऱ्या चेंडूवर कडा पहार 2 धावा. 3 वर पोहोचते स्कोर. पहिली ओव्हरची सुरुवात केली बॉलिंग मार्कवर अर्जान. अरबाज शेख केला, जहां भी हो स्टेज पे आए प्लीज. खेळणे रॉयल्स आणि आपण पाहतो खेळणे किंग. टॉस जिंकली रॉयल खेळणे आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. फुल टॉस, व्हॉट अ शॉट, लो फुल टॉस, सुपर्ब टायमिंग. आणखीन 2 धावा. सिंगल डॉट, 2-2, 5 वर जाऊन पोहोचते स्कोर. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा मंत्र मिळालं किंग खेळणे टीमला. अरबाज शेख केला. शिवरामजी वैती आणि रुपेजी सावंत असे 2 मागणीत अंपायर. फुल टॉस होती, खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा दर्शवताना चेंडू मात्र फेकून दिला, डीप स्कोरच्या वरून आला. बुलंदी पावर षटकार, 4 रन. अजून लगातारचे 2 षटकार जर बॅट मधून आले तर रोख रुपये कॅश 1000 घेऊन जाईल बॅटर फ्रॉम अदनान. लगातार 3 षटकारासाठी रोख रुपये 1000 रुपये कॅश प्राइज अदनान कडून देण्यात जाईल. बॅटर रमेश पटेल. रजाक आणि रमीज आर फॅक्टर आर नावाने ओळखणारे बॅटर. दमदानी सुरुवात. टॉस हरल्यानंतर एक षटकाराच्या सैन्य एक चांगल्या स्थितीमध्ये टीमला घेऊन जातोय रमीज. फ्री हिट, व्हॉट अ लवली फ्लिक. मनगड्याचा फटका, टॉप क्लास षटकार. काय मनगडी फटका बॅकफुट वर जाताना. व्हॉट अ लवली कोऑर्डिनेशन ऑफ द हेड अँड द बॅट. फेकून दिले स्वेरला. आला षटकार. डीजे संगीत वाजत राहील. सुवर्ण संधी अदनान कडून रो कॅच. षटकार आला तर फटका तर चांगला होता, पण घोषित क्षेत्रामध्ये गेल्या कारणाने फक्त 2 धावा मिळतात. हार्ड लग रमीज. लगातार 3 षटकार जवळ जवळ आले होते, पण थोडस अपुरं मैदान. पण या मैदानाचा विस्तार जरूर होईल अशी ग्वाही, असा शब्द दिलाय आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी. या मैदान अजून विस्तृत केला जाईल, लांब लचक केलं जाईल. चांगलं फिल्डिंग, डीप एक्स्ट्रा करून क्षेत्रक्षणी फील करेल. तो चिकी सिंगल. खूप मागडं षटक पहिल्या ओव्हरची झाली, पहिली समाप्ती आणि तब्बल या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात. 21 धावा तब्बल. पहिल्या 2 मॅच आपण पाहिलं तो बॅटरच्या बाजूला खेळपट्टीनं प्रेम दर्शवलं होतं, पण त्यानंतर 3, 4, 5वी मॅच, 4थी मॅच याने पुन्हा एकदा पक्ष गोलंदाजाच्याकडे लोटलं होतं. असे खलपट्टी आहे ती नूर बदलते, करवट बदलते. पहिले 2 मॅच बॅटरच्या राहिल्या, 2 मॅच गोलंदाजा. आता पुन्हा एकदा 5वी 6वी मॅच केसनं खुडून काढल्या. गोलंदाजाचा दबदबा होता तो कमी केला आणि खूप दहशत निर्माण केली. अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं लावताना केस मुकरीनं 5 षटकार इम्तियाज घडून रोख रुपये 2500 कॅश प्राइज घेऊन गेला. वेल्टन केस. पहिली ओव्हरची समाप्ती 21 वर, एकीकडे बाद नाही. दणदणीत फलंदाजाचा प्रात्यक्षिक बॅटर रमीज दाखवताना. आता रजा का स्ट्राइक वर 21 फॉर नॉन विकेट. बॉलिंग मार्क वर इंदल पटेल. खूप चांगला गोलंदाज.
सुपर बॉलर आहे. बऱ्याचशा गोलंदाज पाहिला नवीनचा दबदबा निर्माण केले, आपली छाप सोडून गेला गोलंदाज इंदल. किती हॅट्रिक आपल्या नावावर केलं तर रिद्धी सिद्धी कोपरी गाव येते तर स्पेल अजून आम्ही आठवतो. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय इंदल. पहिला चेंडू तेज तरा आपल्या नावाला जो मी लौकिक सांगितलं होतं तर लौकिकला साजेसा पहिला चेंडू टाकला. येस, आय एम द परफेक्टली नवीन द बॉलर. नाव माझं नाव बाय इंदल, इंदल पटेल. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. क्लास क्रिकेटचा दर्जाचा टक टक टका टक. व्हॉट अ लवली स्वीट टायमिंग रजाक. 2 धावांनी खातं गोलते. 2 धावसंख्या 23 वर. रमीज नॉट रजाक. काय बॅटिंग यार, खडे खडे जस्ट लाईक द वीरेंद्र सहवाग. नो फुटवर्क पण स्टायलिश स्ट्रोक. कडक स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. चेंडू परार आलाय. चेंडू परत मैदानाच्या सिंगलवर भरोसा ठेवलं, समाधान मानलं. धावसंख्या सिंगल पुढे नेताना खेळणे किंगची पोचवले बिनगडी बाद 24 वर. अनवर शेख कडून पारितोषिक बॉलर साठी आता मात्र लावलेला आहे. अनवर शेख कडून जो कोणी रमीज नाही ना रजाकचा विकेट काढेल त्याला रोख रुपये कॅश 500 ना 500 रुपये. गोलंदाजाला हे मात्र बक्षीस झाला. स्टायलिश स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक बाय रजाक. आर फॅक्टर कुठेतरी मात्र सतावतोय. जो निर्णय घेतलाय रॉयल खेरनेने तो थोडासा खोटं ठेवलं. पहिले ओव्हर चांगला पुढे येऊन सरसावले पण तो बॅटिंग करताना सुवर्ण संधी होती. कॅचेस विन द मॅचेस. जे सोडला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली इंदलने पण त्या संधीचा फायदा उठू शकला नाही. जो इनसाइड द सर्कल डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षण जुरवलं होतं पण शॉट एक्स्ट्रा करून जो शतरक्षक त्याला मात्र झेल पकडता आला नाही. हार्डलक. ग्रेट यार, परफेक्टली बुंदा, परफेक्टली जड मध्ये टाकला चेंडू. उत्तर नव्हतं, बॅट आपटाला भाग पाडलं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरून जोपर्यंत छत्री फील करेल. ओव्हरची झाली दुसरी समाप्त. गुड ओव्हर बाय इंदल पटेल. पहिल्या ओव्हर तब्बल 21 त्याच्यानंतर फक्त 6 धावा. दॅट इज अ गुड इकॉनॉमिकल बॉलिंग बाय इंदल पटेल. 2 ओव्हरची समाप्ती आपण पाहतो. पर्व 2 खेळणे प्रीमियर लीग 2025 हा कशमकश. डीजे प्लीज 27. साडे 13 धावांच्या सरासरीने धावा आतापर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत. मॅच क्रमांक 6 आपल्या भेटीला औचित्य आहे. जात खेळणे प्रेझेंट आहेत. खेळणे प्रीमियर लीग खूबसूरत प्रीमियर लीग 2025 चा पर्व दुसरा आपल्या समोर. बॉलिंग मार्क पर टीम कडून तिसरा आपला पहिला हाताळण्यासाठी सादिक रजा. खूबसूरत शॉट, बेहतरीन स्ट्रोक. लुक ॲट दॅट, व्हॉट इज द ऍक्शन. फक्त 2 धावाची घोषणा. फ्लॅग आहे त्या फ्लॅगच्या बाहेर जर गेला असतं तर षटकार. हार्डलक. 2 धावाने पुढे होतं. वाईट कॉल शिवरामजी वैती जे अंपायर आहेत रुपेश सामंतच्या साथीला. परंतु दुसरे पंच आपण पाहू शकले पहिल्या सकाळपासून शिशे साटम यांना. मुंबईचा एक विख्यात प्रसिद्ध टीम. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. वेलकम बॅक. चांगलं कमबॅक केलेलं आहे राहुल 11. या राहुल 11 कडे किती क्रिकेट गाजवलं शशि साटमने. आरके ट्रॉफी तब्बल 9 पैकी 7 वेळा शशि साटम खेळलेत. बॅकपोटो केला, स्टे केला. स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी चेंडू पळालाय. त्याचा पिचच्या क्षेत्ररक्षण येईल फील कर पण मिळतील फक्त. ओ माय गॉड, सरळ 4 धावा. घसपटीत गेला, अंदाज चुकला आणि चेंडू झाला फरा 4 रन. डीजे वर जाताना टायमिंग फसलाय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण कार्य परंतु नाकाम. अयशस्वी प्रयत्न. मिळतील या स्ट्रोक वरती 1 धाव. फक्त सिंगल मिळाले. सध्या स्वर 0 गडी बाद. दणदणी सुरुवात.
तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल 5 ओव्हरची मॅच क्रमांक 6 आपल्या भेटीला सुरेख असा प्रीमियर लीगचा तर्रार. गुड क्रिकेट. चेंडूला येऊ दिलं टप्पापर्यंत डबल माइंडेमध्ये बॅकफुटवर जाताना स्क्वेअर ऑफ द पॉइंटला खेळू का बॅकफुटवर त्याला डिफेन्स करू. डिफेन्स केला त्याला सन्मान दिला. 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. स्कोअर पाहिला स्कोअरवरती 37 विदाउट लॉस. 37 गडी बाद. डिंग स्टॉली आतमध्ये आपण जाऊ मैदानाच्या बाहेर जो संगीत मांडण्यासाठी खूप एंटरटेनमेंट करतोय त्या डीजे ऑपरेटरकडे. डीजे प्लीज. मैफिल सजवण्यासाठी कुशल भोईर साऊंड आणि त्या संगीतावरती डीजेचे ऑपरेटिंग करता प्रसाद माने खूप खूप धन्यवाद. स्कोरची भूमिकेत आपण रोनक तांडेलला परफॉर्म करावे का तर सचिन मुंडे आणि संपूर्ण क्रिक live.in सचिन मुंडे असतील, विकास कांबळे, सुमित सिंग लाजवाब यांची ही सहायता. चला स्पीडअप करा. 37 धावा 3 बिनगडी बाद अशी दणदणी सुरुवात. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. क्लास क्रिकेटचा व्हॉट अ लवली स्ट्रोक ॲट बट बेहतरीन कॅचेस विन द मॅच. पहिला झटका बॅकफुटवर गेला, टप्पा पडल्याने चेंडू आत आला आणि त्याला स्क्वेअर ऑफ द पॉइंटच्या वरून पण त्याचा प्रयत्न असफल. गुड कॅच. रजा गॉन. पहिला झटका, पहिली सफलता पहिल्या चेंडूवर 4थ्या ओव्हरमध्ये अर्जित करताना मिळवताना. साहिल पटेलच्या हाती ही किमती विकेट. रजागॉन पहिला हादरा बसला गेलाय किंग खेळणे टीमला. 37 धावसंख्येवर 12.33च्या सरासरी चांगल्या रन रेटने. 16 इयर्स ओल्ड. पहिल्यांदा 14 वर्षाच्या गोलंदाज दुसरी मॅच अक्षरशः गाजवली. साहिल पटेल बॅकफुटवर जाताना कडक 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 बेधडक कॅमेऱ्याला सलामी देताना कॅमेरामॅनच्या वरून आला षटकार. छरन अरबाज मुल्ला. काय स्ट्रोक आहे यार. त्याची लवचिकता, त्याच्यावर केलेलं आक्रमण, हे दोन्ही गोष्टी प्रॉपरली जुळल्या आणि षटकार खेचला. षटकाने खातं खोलताना अरबाज फलटॉस. टायमिंग नव्हतं, मिस टायमिंग स्ट्रोक. बरोबर समोर वॉलला हिट केल्यानंतर 2 धावा मात्र मिळतील. षटकार 2. चांगल्या रन रेटने मात्र स्ट्राईक रेटने खेळताना आल्या बॅटर अरबाज मुल्ला. गुड बॅटिंग. स्कोर मात्र 45 जाऊन ठेपल्या. 4थ्या प्रगतीपथावर बॉलिंग मार्क पर साहिल पटेल. फ्लॅट दिले. फ्लॅट देताना कुठून तरी चेंडूचा टप्पा होता, तो वेगळ्या दिशेने गेला. पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईड. एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर मात्र पोहोचलाय या वाईडने
46 वर 46. बॅकफुट वर कडक कडक कडक. What a shot! What a magnificent over the mid wickets. Another big one to the Arbaz Mullah. What a shot! सहाने अर्धशतक पार. थेट गेलेला स्कोर 52 वरती. काय काय खेरणे टायटन्स ना वर्चेस टायगर ना नंतर बोलू ना. ओके. षटकार क्लास यार. काय बॅटिंग प्रॉपरली स्लॉग. बेहतरीन शॉट. अनदर बिग वन. कमाल यार. ओ येस येस बदलण्याचा निर्णय जो तो षटकार सांगितलं परंतु हरकत नाही. रुपेश जावंत तर 2 धाव मिळतील. 2 षटकार एक वेळा 2 ताबडतोब केली. 4 चेंडूला फक्त समोर जाताना 16 धावा तब्बल ठोकल्यात. अरबाजने आणखीन बिग वन. जाईल कुठपर्यंत आता ते पाहिलं जातं 2 का 6. बेतेने स्ट्रोक. अपोलो त्याला लाफ केला. वर्ष 16 गोलंदाज थोडासा मागडा साईल. विकेट घेऊन खऱ्या अर्थाने सुरुवात. षटकार 2 डॉट षटकार 2 आणि आता किती मिळतात पाहूया. आक्रमण ओनली अटॅक इज देअर बाय अरबाज मुल्ला. व्हॉट अ बॅटिंग. परफेक्टली हिट. विचार केले जाते शिवराजी वैती असतील रुपेश सामंत विचार करून सांगतील 2 का 6 तोपर्यंत खेळ थांबले. येस इज अ 2 रन. खेळाडू होती सर्व मुळे आपलीच आहेत. आपल्याच मूल्याचे ते आपल्याच एकाच गावातील खेरणा गावातील ते सामला गेल्याने धावसंख्या 2 ने मात्र पोहोचते. अब तक 56 56. येस अदनान भाई बोल ना. कोणाला अच्छा ना. चला 4 ओव्हरचा 4 षटक संपतात. 56 धावा 1 गडी बाद असा सद्यस्थिती स्ट्रॉंग स्थितीमध्ये. खरं काय कमाल केली यार. आता परतचा खेळ पाहिला तर अरबाज मुल्लानं 5 चेंडूमध्ये 18 धावांची कमाल करताना एक ग्लोरियस इनिंग. आणखी ते सरार फटका. यावेळेला बॅटर आहे रमेश पटेल. अदनान कडून रोख रुपये 1000 त्यासाठी सलगचे 3 षटकार खेचले ना तर अदनान पटेल कडून रोख रुपये 1000 कॅश रमेश साठी. परंतु 62 धावा तब्बल या स्पर्धेचा आहे स्कोर. चला 55 धावांना ओलांडला गेला. 62 धावा आतापर्यंतचा पहिला दिवस खेळणे प्रीमियरचा उच्चांक लागला गेलाय आणि तो नाभी करताना खेळणे किंग पर्यंत खेळताना शेवट 63 धावा बनल्यात. फक्त 1 गडी बाद. शेवटचं टाकलं जातं आणि बॉलिंग मार्क पर शेवटचं हाताळताना जाकुल्ला बॉलिंग मार्कर शेवटचा हाणामारीचं षटक हाताळताना बॉलिंग टाकताना रॉयल खेळणेकडून टॉस जिंकल्यानंतरचा निर्णय सबसेल मात्र खोटा ठरवला. त्याच्यामध्ये मी खरोखर आवर्जून उल्लेख केले बॅट्समॅन रमेश पटेल आणि अरबाज मुल्ला. 5 चेंडू 18 धावा आणि 14 चेंडून 28 धावा पर खेळताना हवेमध्ये चेंडू खाली. शतरक्षक अचूक झेल टिपताना खेळी झाली मात्र शेवटच्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर समाप्त. वेल्डन काय क्रिकेट दाखवलं आणि अवघ्या 15 चेंडूमध्ये 28 धावांची बेतेरिंगचा खेळचा आता झाला अंत. 2 गडी बाद. इथून स्कोर मात्र पोहोचले आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना किंग खेळणे 2 गडी बाद 64 धावा. झैन पटेल इन ॲट क्रमांक 4 वरती 2 गडी बाद. स्कोर आपण स्पष्ट पाहू शकता. स्कोर वरती 64 धावा. शेवटचं टाकलं जातं मैदानाच्या आतमध्ये.
आझाद खेळणे प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025 हा सुरेख खेळ जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे अगदी मनापासून आम्ही स्वागत करतोय. राईट अ मोर द विकेट आल्या आल्या ओ बाय वा बेहतरीन टाइमिंग gloriously turning over the commentary box is another big षटकार. बॅक फुटवर जातानाच टायमिंग मिस डाऊन द बॉल आला शत्रश झेल टिपताना चूक झाली. एकमेकांच्या अंगाला झाले आहे स्पर्श अंग आणि तिथेच तोल मात्र गेला झेल सुटताना. ड्रॉप द कॅच. सिंगल मिळते 71 बनल्यात. षटकार सिंगल 7 वर जाऊन पडलाय झेन पटेल. नाव लास्ट बॉल इन दिस इनिंग. बॉलिंग मार्कवर जगुल्ला. चला नेक्स्ट मॅच आणखीन एक एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा धाव. नेक्स्ट मॅच आहे टायटन खेळणे आणि खेळणे टायगर्स च्या दरम्यान. खेळणे टायटन्स आणि खेळणे टायगर्स बोथ कॅप्टन फॉर द टॉस. सुपर बॅटिंग यार सुपर बॅटिंग यार. इज अनदर बिग षटकार शेवटच्या चेंडूवर 78 धावा. प्रीमियर लीग पहिला दिवस उच्चांक नाभिक करताना 5 ओव्हरमध्ये तब्बल 78 धावा ठोकल्यात आणि 79 धावांचं 79 टार्गेट सेट केलं रॉयल्स खेळणे समोर. 79 धावा या प्रीमियर लीगचा उच्चांक. चला मी विनंती करतो खेळणे टायटन्स आणि खेळणे टायगर्स बोथ कैप्टन फॉर द टॉस. खेलने टाइटंस के कप्तान और खेलने टाइगर्स के कप्तान आपको आना है टॉस के लिए. माझी आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल टाइटन खेलने आणि खेलने टाइगर्स प्लीज दो कप्तानों से गुजारिश है जैसे जल्द आना है टॉस के लिए. 79 टू विन. तोपर्यंत संगीत आपल्या समोर कुशल भोईर या संस्थेच्या माध्यमातून प्रसाद माने घेऊन येतील. एक असिफ फकी ऑन द टॉस. बेहतरीन स्वीप बेताज बादशाह. आणखीन एक आझाद खेळणे आपण वारंवार चर्चा करतो त्यामध्ये मधल्या क्रमांकावर आसिफ फकी यायचा. चला पटापट आपले सलामीची जोडी पाठवा. रनबेग बल्लेबाज को जल्द से जल्द मैदान के अंदर आना है. 79 धावा. याच्यानंतरची लढत आपण पाहणार आहोत खेळणे टायटनच्या विरोधामध्ये खेळणे टायगर्स. टॉस येथे झालेले खेळणे टायटनचा कॅप्टन आसिफ फकी. रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह. चला टाइम जास्त घेऊ नका. लवकरात लवकर थंडीचे दिवस आणि थंडीच्या दिवसामध्ये दिवस छोटा आणि रात्र मोठी त्यामुळे सूर्यास्त लवकर असताना जातो याची दक्षता घ्या. वेळ कमी पडू शकतो मित्रांनो. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मॅचला सुरुवात करा. मॅच मध्ये वेळ वाया घालू नका ही नम्रतेची विनंती. समय बर्बाद मत कीजिए. 79 टफ टार्गेट बट नॉट इम्पॉसिबल. अशक्य नाही. क्रिकेटचे असे मोठमोठे आकडे ओढलेत
बॅटरने चांगले सुरुवात करताना ते दाखवून दिले काय की क्रिकेटमध्ये कोणताच आकडा हा छोटा मोठा नसतो. क्रिकेट तुमचं पॉझिटिव्ह इंटेंटमध्ये खेळल्यानं सर्व काही मुमकिन आहे, सर्व काही शक्य आहे. क्रिकेटला म्हटलं जातं जे अशक्य आहे ते शक्य आहे आणि शक्याचं अशक्य होऊन ही जर तरची भाषा चालत नाहीये. फक्त पॉझिटिव्हिटी जिथे वर्तमान जो क्रिकेट चांगला खेळतो मात्र मॅच घेऊन जाईल. 79 धावांचं थोडंसं टार्गेट जरी टप होतं पण सुरुवात कोणती कशा प्रकारे हे सलामीचे फलंदाज करून देते ना त्याच्यावर मग डिपेंड राहील, निर्भर राहील संपूर्ण क्रिकेटचं हे टार्गेटचं भवितव्य. जाऊया बॅक टू क्रिकेट. 79 टू विन. समोर मात्र पाठलाग करण्यासाठी आलाय रॉयल खेरणे. आरंभिक जोडी मैदानाच्या आत. सादिक आणि इंदल. इंदलचा क्रिकेट पाहिले आम्ही. नमुमध्ये खूप सारी गोलंदाजी टाकताना त्याने बॅटिंगने आपल्या तडाखा दिले. सादिक त्याला साथ कशी देतोय, सुरुवात कशी करतोय. चला फिल्डिंग टीमला मी विनंती बारवून सूचना देतोय, जास्त वेळ तुम्ही घेताय. फिल्डिंगची पोझिशन पटापट घ्यायला सुरुवात करा. 5 ओव्हरची मॅच. 79 टू विन. बॉलिंग मार्कवर मतीन पटेल शायर. शेरो शायर के किंग मतीन भाई जिम्मा लेके पहली गेंदबाजी डालने के लिए. समोर आहे सादिक शेख. 79 टार्गेट. चला खेळणे टायगर्स मैदानाच्या आतमधून आपल्याला बाहेर जायचं. वारंवार आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य सांगतायत का तुम्ही मैदानाच्या आत नको राहू. थँक्यू सो मच. 16 धावांची प्रत्येक ओव्हर मागे ही आवश्यकता. रन रेट रन रिक्वायर्ड औसत आहे 16 रन की. चला जास्तीत चर्चा करू नका इंदल प्लीज. जरूर विचार पण जास्त वेळ खर्च करू नका. दिवस खूप मात्र छोटा आहे आणि ही 5वी मॅच. मग तब्बल याच्यानंतर अजूनही 4 मॅच पूर्ण करायच्या आहेत. टफ आहे. असा वेळ तुम्ही जर घालवला मतीन भाई तर मात्र खरं नाहीये. 6वी मॅच आहे याच्यानंतर आणखी 3 मॅची. मग ते वेळ लागू शकतो सचिन रोनक. 6वी मॅच 7वी मॅचचा मॅच आपला टॉस घेतला. खेळणे टायटन्स वॉन द टॉस. आसिफ फकी वॉन द टॉस. खेळणे टायटन्स टीम कॅप्टन. जाऊया बॅक टू क्रिकेट. 16 धावांच्या प्रतिषटकामध्ये आवश्यकता. मतीन शेरो शायरी करणारा हा गोलंदाजा वापरला पहिल्या ओव्हर मध्ये आणि समोर बॅट्समॅन आहे सादिक शेख. पॉइंट खडा केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पण जागा पण डीप कव्हर लावलं गेलंय. पहिला चेंडू. ओ माय गॉड. बॅकवर्ड पॉइंटच्या थोडासा जो क्षेत्र त्याच्या डोक्यावरून गेला. सिंगल घेतली पहिल्या चेंडूवर. सिंगलने खाता खोलताना सादिक शेख ओपन दाखवून खातं खोललं गेलंय. 1-0 गडी बाद. आणखीन नंतर 78 धावांची आवश्यकता. 16 धावांची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये ठेवायला लागेल मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट आहे काय होऊ शकतो इंडियनला माहित आहे. अशा कित्येक मॅच मी जवळ आणल्या. जवळने तर फिनिश केलेत. व्हेरी डेंजरस मॅन बाय इंदल पटेल ऑन द स्ट्राइक. समोर मतीन पटेल कम्सिंग बॉल इन द सेकंड डिलिव्हरी इन व्हेरी फर्स्ट ओव्हर टू कम्सिंग टू इंदल. मतीन पटेल पटेल असे भाऊ. समोर बॉलर पटेल बॅट्समॅन पटेल आणि येस इट इज व्हॉट अ शॉट. Whacking shot over the square leg. It's a maximum 6 run. और खेळताना खूप इलियास जो तेच तर गोलंदाज पटेल आहेत तर चकून वाटणार इलियास भाईला. जो क्रिकेट आम्ही खेळवतो एमआरने खेळवत होतो बरीचशी मागणी आपल्याला बघतो. आताच क्रिकेट खूप वेगवान झालेलं आहे. व्हेरी फास्ट. सिंगल नंतर षटकार 7. सुरुवात तर मात्र सुरुवात केली इंदिलने. दणदणीत षटकार टोकून खातं खोलताना इशारा दिले. गोटी जी धोक्याची घंटा आहे ती वाजवायला सुरुवात आहे. खतरे की घंटा बजाने शुरू की हिंदल ने पहली गेंद पर 6 रन. 7. लक्ष्य खूप मोठा आहे पण अशक्य नाही. इंदल जाणतोय तो खूप निर्माण करू शकतो. पहिला षटकार
बॅट मधून मतीन कमजिंग बॉल. ग्रेट क्रिकेटर. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा साह्याने मग त्याला मोडलं. डीप मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, येऊन फील करेल तोपर्यंत सिंगल घेतली. संयमाचं क्रिकेट दाखवलं. पहिला आघात केला, पहिला अटॅक केला, त्याचा संयम. येतं क्रिकेट सांगतो प्रत्येक मोठ्या फाटक्यासाठी तुम्ही विसंबंध राहू शकत नाहीये, कारण गोलंदाज तेवढे कच्चे लिंबू राहिलेले आहेत. आता बराचसा बदल झालेला आहे. आता बरेचसे स्लो वन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, क्विका. ग्रेट बॉलिंग यार. जेवढी चांगली शायरी करतो ना तेवढा चांगला वाईट यॉर्क टाकला मतीनने. व्हेरी गुड बॉलिंग बाय मतीन. सुपर बॉलिंग. ऑफसाइड ऑफसाइड यॉर्क, नो रन. पहिले सिंगल 6-1 अँड डॉट. 4 चेंडू आता पण मतीनने टाकलेत. 8 धाबा खर्च केलेत. लक्ष्य 79 धाबा जिंकण्यासाठी समोर. टॉस जिंकल्यानंतर आता पिछा करताना खेळणे रॉयल्स विरुद्ध संघ खेळणे किंग्स. 5वा बॉल. मतीन बॅकफुटवर, गॅप नाहीये. बॅकफुटवर गेला, त्याला ड्राईव्ह केलं. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात. अरे ऐसा ही नो स्कोर. एक स्टाइलिश स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन. डाउन द बॉल. ओ माय गॉड, बिग विकेट. बिग विकेट. इंदल पटेल बॅक. टायमिंग वर भरोसा, ताकद कमी वापरली. नतीजा पॉइंट का मिड विकेटला ओलांडून न्यायचं होतं पण प्रयत्न फसला. व्हेरी बिग विकेट. इथून मात्र थोडासा 50% बॅकफुट वर टीम, कारण इंधन सारखा आक्रमक बॅटर पहिल्याच ओव्हरच्या 9 वर पहिला हा घात. इंदल पटेल राहणं गरजेचं होतं. टायमिंग भरोसा. कॉट अमन. शांत चित्तीने, नाव मध्ये शांत आहे. शांत चित्ताने अमन नावाच्या या फिल्डरने अतिशय मोठ्या बॅटरचा मात्र झेल टिपताना मोठा हादरा दिलाय. बिग विकेट. पहिला एकदम जबरदस्त हादरा खेळणे रॉयल्स टीमला, कारण इंदल सारखा एक अक्रम बॅटर पहिल्याच ओव्हरच्या मध्ये गमावला गेला. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. स्कोर आहे 91. 9 लॉस ऑफ द 1 विकेट. इथून अजून 70 धावांची आवश्यकता. 24 चेंडूचा खेळ आणि 70 धावा. टार्गेट मात्र तप, परंतु साजिद सारखा एक उंच पुरा बॅटर जर जमला ना तर मॅच जमेल. काय होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. चला, खूप वेळ घेत आहे. एक एक चेंडू टाकण्यासाठी तुम्ही असा विचार खेळ जर वाया घालवला तर मात्र कठीण आहे. एक मॅच मात्र उर्वरित उद्यासाठी ठेवावे लागेल, हे ध्यानात ठेवा. आणि ते मात्र कोर कमिटीला न परवडण्यासारखं आहे. प्लीज सर्वांना नम्रतेची विनंती, कळकळीची विनंती करतोय का जास्त वेळ घेऊ नका. दुसरा पहिला बॉल सोडून दिला. पिचिंग ऑफ लेग साइड लेग स्टंप. रुपेश सावंत सांगतात काय इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव मध्ये नाव डबल फिगर. 10 एक्झॅक्टली. लॉस ऑफ द बिग विकेट. इंदल पटेल बॅक. कॉट अमन बॉल बाय मतीन. ही खेळी मात्र समोर थोडासा हिरमुसला गेला का बरचसं करण्यासारखं होतं. त्याच्या हालचाली स्पष्ट मात्र दिसत होतं काहीतरी करणार होता, पण झेल टिपला गेला. अलॉन द कार्पेट. बॉलला लागलेलं मैदानाच्या आतमध्ये परत आलाय. रिव्हर्स 2 धावा त्या दरम्यान मात्र पूर्ण केल्या बॅटर सादिक शेखने. तो पोहोचते 4 वर. टीम मात्र पोहोचते 12 वर. मोठे फटके मारल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 धमाके अपेक्षित असतील तर मॅच कुठे तर मात्र बनेल. अदरवाईज 17 चेंडू. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पडल्या जोरदार अपील, पण अपील खूप मात्र नंतर गेली आहे. जी अपील अगोदर अपेक्षित होती, विकेटच्या पाठूमधून विकेट क्वेचा आवाज येणं गरजेचं होतं, तो बिलकुल नव्हता. शेवटच्या टेल एंडला येताना जे धमाके दिले त्या बॅटरने तो मात्र थोडं स्तब्ध. ती 7 मात्र दिले नाही. 18 धावांचा आता रन रेट रिक्वायर्ड जाऊन पोहोचतो. पहिल्या ओव्हर पासून 16 ती 18 वर जाऊन ठेपते रन रेट रिक्वायर्ड. व्हेरी गुड बॉलिंग. बॅटचा थिक इज गॉट बियॉन्ड द स्टंप. लवली कॅच बियॉन्ड द स्टंप बाय विकेट कीपर जयंत पटेल. कॉच जयंत पटेल. बॉल बाय ही सफलता अर्जित करताना अरबाज मुल्ला. बॅटिंग जबरदस्त केली.
खूप स्टार ग्रेटच्याने अरबाज मुल्लाने बॅटिंग केली, तशी बॉलिंग टाकताना गुड ऑलराऊंडर परफॉर्म बाय अरबाज मुल्ला. ही विकेट लागली आहे सादिकची, त्याच्या हाती 2 झटके बसले आणि धावा फक्त आणि फक्त स्कोर मध्ये लागतायत. 12-2. दुसरं ओव्हर प्रगती पितावर 6वी मॅच आपण पाहू शकता. खेळणे रॉयलच्या विरोधामध्ये खेळणे किंग पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालं, मग त्याचे झेन असेल आणि जो बॉलिंग टाकतोय स्वीक केलं हलक्या हाताने. सिंगलची अपेक्षा होती पण फुटबॉल खेळला की त्याचा फायदा घेतील काय, फायदा उठवताना दुसरी त्यात कन्वर्ट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोट ऑफ द बॅट्समॅन बॅटर. दोन्ही धावसंख्या मात्र 14वर जाऊन पोहोचते. अरबाज मुल्ला 0ने सुरुवात केली, नंतर वाईड 2 डॉट, पुन्हा विकेट आणि 2. दॅट इज अ गुड क्लेवर बॉलिंग बाय अरबाज मुल्ला. बॅटिंग तर प्रॉपर केली. गुड ऑलराऊंडर परफॉर्मन्स इन दिस मॅच बाय अरबाज मुल्ला. दुसरं प्रगतीपत्र लक्ष मात्र आता थोडंसं कठीण. विकेट नंतर सादिक गेला, त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या खूप. टीम खेळणे रॉयल्स अडचणीत पकडल्या, पण अडचणीमध्ये मार्ग निघतोय, पण मार्ग काढणारा खूप धाडशी लागतो बॅटर. ते धाडच दाखवायला लागले. अलाउन द कार्पेट ऑन ड्राप गेलं, पुन्हा मीट करून जाईल फिल्डर, क्षेत्ररक्षण केले. 2 धावा आणखीन अर्जित करतात स्ट्रोक वरती. चांगली थ्रो पण उशिराने. ओव्हरची झाली इथे दुसऱ्या समज. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावांच्या सरीने 16 लागल्यात. खऱ्या अर्थाने प्रत्येक ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर 16 धावांची, पण 2 ओव्हरमध्ये 16 लागल्यात. लक्ष कठीण गेलंय. आता 18 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा बॉल आहे अंपायर, कारण एक वाईड होता. येस, 1 टू गो. डॉट नंतर वाईड 2 डॉट, विकेट 2 आणि 2, म्हणजे एक बॉल टाकायला लागेल. अरबाज मुल्ला प्लीज. क्लिअर वृत्तीने आपण स्वीकारलं. एक क्रिकेटचं खरं स्पोर्ट्समॅनशिप दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. 16 धावा 2 विकेट. शेवटचा बॉल अरबाज मुल्ला कमजिंग बॉल राईट अमोर द विकेट. गुड यार, परफेक्टली याक्स. हो माय गॉड, फिंगर. Fingers gone off. This is another wicket. What a bowling. Good bowling by अरबाज मुल्ला. 16/3 शेवटचा चेंडू, विकेट गमावली आणि आता लक्ष समोरला. 18 चेंडू मध्ये 63 धावा, 18 गेंदे और 63 रन. थोड़ा सा प्रेशर को हटाने का काम बेहतरीन से करते हुआ प्रसाद माने. साउंड सोहेल न्यू मॅन कमर. सोहेल आणि मैदानाच्या आत आपण पाहतोय मनसूर बकवाल. खूप चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्कीड झाला. झेन पटेल गुड गॅदर बिहाइंड द सम, नो रन. आता चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 17 मध्ये 63 धावा. 16 18, आता 22 धावांच्या सरासरी धावा कुटायला लागते प्रत्येक ओव्हर मागे. बॅकफुट वगैरे कट करायचा होता, मागणी केली होती, धुडकावून लावली शिवरामजी बैतीने. दांडगा प्रदीर्घ अनुभव अंपायर ॲज अंपायर म्हणून. त्याच्या साथीला रुपये सामत, तेवढेच मागणीतले अंपायर. आणि तिसरा अंपायर क्रिकेटचं मोठं नाव रॉयल राहुल 11 मुंबई, फेमस टीम शशी साटम. बॅकफुट चेंज ऑफ द पेस, परिवर्तन केलं आणि बॉलर थोडासा समोर येते. ही मागणी मात्र सांगितली शिवरामजी होते. चेंडू मध्ये फॉलोअप करताना कुठेतरी थोडासा मध्ये चेंडू रिलीज केल्यानंतर थोडंसं मात्र माझ्या समोर येऊ नका, एक्झॅक्टली ते सांगले शिवरामजी वैतीने बॉलरला. बॅकफुटवर चांगला फटका, क्षेत्ररक्षण खाली. फक्त 2 धावा मिळतील. 2 ने हलकासा पुढे. 2 आणि 1 चौकारे षटकारांची फक्त आतिषबाजी तरच शक्य आहे. सामना मात्र कठीण होत चाललेला आहे. 18/3 तिसऱ्यावर प्रगतीपद. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट आणि 2, 4 चेंडू धावूया, फक्त 2 धावा. रजा पटेल आघाडीला आला बॅटर आणि बॉलिंग करताना तिसरा ओव्हर टाकताना. तर बॅटर साठी सांगतोय शिवरामजी बैती, तुम्ही कुठे खेळता आणि मागणी कुठे तुम्ही वाईटची करता, एक्झॅक्टली ते सांगितले. नॉट द बॉलर, इज गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू द ॲज बॅटर.
सुपर बॉलिंग सरेंडर कंप्लीटली मात्र सरेंडर शरणागती पूरी तरह से घायल. व्हॉट अ बेहतरीन गेंदबाजी चांगली गोलंदाजी. आणखी एक झटका गडी क्रमांक बाद होताना इथे तिसरा चौथा गडी बाद. येस उनकी आवश्यकता है. अगर मैच जीतनी हो तो छक्कों की बौछार करनी होगी. मॅच कठीण होत चाललेलं पाहिला तर रिक्वायर्ड रेंट वाढत चालल्याने येणार चेंडू फक्त 12 मध्ये 61 धावा. तब्बल 30.5 30.5 डमला पाहिल्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये डमनं तो करिश्मा केलं होतं जवळ 31 धावा. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 डमची ते केली आम्ही पाहिले पर फक्त एक धाव कमी पडली. ॲट भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरकडे कमाल केली होती पण एक धाव मात्र चुकचुकल्यासारखी गेली. मॅच हरली जरूर पण मन जंगले होते त्यावेळेला जवळजवळ 10 वर्षापूर्वी डमने. इथे त्याच धावांच्या सरासरीने 33.5 च्या सरासरीने धावा कुठाला लागतील मॅच जिंकण्यासाठी. आता केरने रॉयल्स टीम दाट पराभवाच्या छायेत पूरी तरह से बादल मंडरा रहे. काय होईल शक्य नाही. अजून शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही त्याचे भविष्य आम्ही सांगणार नाही. 12 चेंडू आणि तब्बल 61 धावा आणि स्ट्राईक वरती आता डावखुरा बॅट्समन येतोय. नाव आहे सोहेल ऑन द स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर अमन शेख. 12 चेंडू 61 धावा. पहिले ऑफसाईड ऑफस्टंप पिचिंग ऑफसाईडच्या बाहेर खराब मारा खराब दिशा एक्स्ट्रा धाव मिळेल. आता चेंडू तेच राहतील धावा मात्र 60. 12 चेंडू आणि 60 धावा. चालू कर चालू कर ना. 12 गेंदे और 60 रन. डिलीवरी तुमला पाक सबमरीन डिलिव्हरी बॅटच्या घालून डॉट वाईट डॉट डॉट. 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले. अरमान शेख बॉलिंग मार्क पर तर 2 चेंडूची झाली समाप्ती. 10 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे तब्बल 60 धावा. 10 चेंडू आणि 60 धावा. 10 गेंदे 60 रन. स्ट्रोक फसलेला आहे आणि विकेटच्या पण झेनच्या अपोजच्या बाहेर. येस नो करताना एक सिंगल मात्र अर्जित केले. सिंगलने मात्र काय डाळ शिजणार नाहीये. आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये तब्बल 69 धावा. 9 गेंदे और 59 रन. अतिशय दर्जेदार क्रिकेट. 4 दिवस ही स्पर्धा रंगेल. आजचा पहिला दिवस खेळणे प्रीमियर लीग. आझाद खेळणे व्हेरी स्ट्रॉंग टीम प्रेझेंटेड. पर्व 2 75 पहिला 50 दुसरं 25 तिसरं आणि प्लेअर ऑफ द सिरीज बायसायकल. काय टीम ती कोण. चला खेळणे टायगर्स. तिसरा कॉल आहे तुमच्या विरोधात ऍक्शन घेतली जाईल एवढं मात्र निश्चित. 3 धावा कट केल्या जातील खेळणे टायगर्स. का मैदानाच्या आत तुम्ही वारंवार येतं का मॅच अजून चालू आहे सामना अजून चालू है. खेळणे टाइगर्स बार बार आपको आवाज दी जा रही है. आज जो 5 रन की पेनल्टी गिरेगी और ओवर भी तुम्हारी एक कम होएंगी. अंदर जाओ. हमारा नहीं सुनेगा. किती पाहिजे किती आहे बोल. 8 धावा 8 चेंडू आणि 59 धावा. 8 गेंदे 59 रन. मॅच थोडस मात्र पोचच्या बाहेर जात चाललेली आहे. बॅकफुट वर गेला त्याला दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक स्क्वेअर लेगला सिंगल फक्त औपचार इथं राहिले असं म्हणायला हरकत नाही कारण इथून चेंडू फक्त 7 मध्ये 58. सलमान नवीन बॅट्समॅन
बॉलिंग मार्क करून अतिशय चांगली गोलंदाजी टाकताना आपण पाहतोय अमन शेख. चांगला फाईट का विकेटच्या पाठींबा फक्त सिंगल देऊन जाईल. फक्त औपचारिक ओनली एंटरटेन करणं फक्त ही मॅच शिल्लक राहील. चहा यातून 4 ओव्हर समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्त 22-5 अशी एकदम बिकट परिस्थिती. एक तर तुमचा रन रेट इथे विचार केला तर खूप खाली गेलेला असेल. केने रॉयल्स निर्णय मात्र चुकीचा ठरवला. बॅटिंग केली यार. सुपर बॅटिंग. 78 धावा चोपले आणि 19 धावांपैकी 6 चेंडू आणि तब्बल 57 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 57 रन. फक्त एक बॅकपोर्ट बॅटचे उपरी किनारा. बॅटच्या आउटसाइड टॉपरला सिंगल मिळते. मुजम्मिल शेख. मुजम्मिल शेख बॉलिंग मार्क लेफ्ट हँड उर्दू विकेट 5 चेंडू आणि क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. डावी एसटी वाकवताना हा विकेट आपली नावे केली. गुड बॉलिंग. 15 वर्षाचा कोवळा मुलगा 14 वर्षाच्या कोवळ्या मुलाने पहिली दुसरी मॅच गाजवली. मिड टू विकेट प्लेअर ऑफ द मॅच. आणखी 15 वर्षाचा मुलगा अतिशय जबरदस्त धारदार गोलंदाजी टाकताना. आसिफ भाई फील्डिंग है कि बैटिंग? बैटिंग. तर टॉस जिंकल्यानंतर नेक्स्ट मॅच खेळणे टायटन्सनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग फिल्डिंगसाठी खेळणे टायगर्सला आमंत्रण दिलंय. 6वी मॅच खूप एकतर्फा वाटलेलं होतं. जसे इंडियाचे विकेट गेले तिथून साप बॅकफुटवर टीम. फटका चांगला मिड विकेटच्या लोकांना एंटरटेन करताना आला एक जबरदस्त फटका. साधा षटकार. सुपर स्ट्रोक. चला शकील का छोरा सप्पे. वाह भारी. यस अनदर गॉन. हो कहां पे छुपा रखा था साहिल को. साहिल किनारे पे आते होते थोड़ी देर हो गई. बेहतरीन बॅटिंग. जाता जाता आपला रोग आपली दहशत. येणाऱ्या कालामध्ये साहिलचा डंका मात्र इथे वाजवला गेलाय. लगातारचे 2 षटकार. चला चेंडू द्या. शेवटचा बॉल 35-6. मॅच जरी गेली पण मन जिंकून घेताना साहिल शेवटच्या 3 चेंडू पर्यंत तरी सोडून दिले. अपसाइड ऑफ सम. ओ माय गॉड मॅच संपली आहे. मागणी केली होती हरकत नाही. साहिल 2 ठोकलेत. शेवटचा बॉल. सुपर बॉलिंग. काय चेंडूला वळवलंय. कटर बॉल. एंड ऑफ द मॅच. एकतर्फी मॅच. घोर निराशा प्रेक्षकांना थोडसा मॅच निराशजनक. हरकत नाही. क्रिकेट ऑफ गेम ऑफ चान्स. 19 लक्ष फक्त धावा बनवल्या 28. चला फिल्डिंगला मी विनंती करतोय कारण टायटन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंग स्वीकारले तर खेळणे टायगर्सनं मैदानात उतरावं संपूर्ण. चल प्लेअर ऑफ द मॅच अरबाज मुल्ला. 6 चेंडू 24 धावा आणि 1 ओव्हर टाकताना फक्त 7 धावा 2 विकेट. व्हेरी गुड ऑलराउंडर परफॉर्मन्स बाय अरबाज मुल्ला. ही डिक्लेअर प्लेयर ऑफ द मॅच. अगली आवाज बेहतरीन आवाज सचिन गिरी. 7वीं मैच घेऊन येतील नवीन भाई आकाश चोपड़ा. सचिन जी गिरी आइए. सचिन आगे का